नमस्कार. ग्रामीण लाईफ स्टोरीज 8805 या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण सकाळीच लवकर तामशाला निघालो होतो, पण तितक्यात रोडच्या कडेला आपल्याला हा पाहुणा दिसला. हा पाहुणा त्या मशीनची दुरुस्ती करत होता. ही मशीन आहे पॉवर विडोवर. हळदीचे बेड वगैरे बेडवर मातोळा टाकण्यासाठी ही मशीन काम देते. आपल्याला तर ही मशीन हवीच होती, कारण आपण हळद लागवड केलेली आहे. पाणी पडलं नाही तरी पण सोयऱ्याने ती मशीन आपल्याला देण्यास नकार दिला. म्हणून आपण आज ठरवलं की आज आपण नवीनच मशीन घेऊ. मग आपण तिथून डायरेक्ट निघालो तामशाला, कारण आपल्याला आता नवीन मशीन घ्यायची होती. व माहिती घेऊन आपण नंतर आलो डायरेक्ट तामशाला. आपण आता आलो आहोत डायरेक्ट पॉवर विडरच्या दुकानामध्ये. खूप प्रकारच्या मशीन अवेलेबल आहेत. आपण आता नवीन एक मस्त मशीन बघूया आणि घेऊन. आपण खूप मशीन बघितल्या. मशीन बघून झाल्यानंतर ही एक मशीन आपल्याला फार आवडली. पण मालकाने किंमत सांगितल्यानंतर वाटलं आता आपण इथून पळूनच गेलेलं बरं. नंतर वाटलं की घेऊन टाकलेलंच बरं. त्यामुळे आपण आता कसलाही विचार न करता डायरेक्ट 2 मशीन बुक केल्या आणि त्यांना सांगितलं की लवकरात लवकर या मशीनच्या फिटिंग करून द्या. पैसे दिल्यानंतर त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली व दोन्ही मशीन लवकरात लवकर फिट करून दिल्या. या मशीनसोबत आपल्याला रोटावेटरसुद्धा भेटलेलं आहे. या रोटावेटरचं काम आहे माती अनेक प्रकारे बारीक करणे. आणि अजून एक अटॅचमेंटसोबत दिलेलं आहे वखर. आमच्या इकडे याला वखर म्हणतात. खूप छान ॲडजस्टेबल आहे. इकडून आणि इकडून दोन्हीकडून आपल्याला हा लांब खुर्जा करता येतो. त्यामुळे हा एकदम ओके आहे. मशीन तर घेतली, पण भाऊला म्हणलं थोडं आम्हाला चालवून दाखवा. पण भाऊ म्हणला नवीन मशीन चालवून दाखवता येत नाही, त्यामुळे तुम्हाला जुनी मशीन चालवून दाखवतो. जुनी मशीन कमी HP असल्यामुळे छोटी दिसत आहे, पण काम नंबर 1 करत होती. पण मशीन चालवणारा भाऊ फक्त मशीनला मागे पुढे करत होता. त्याला काय मशीन चालवता येत नव्हती. त्या भाऊला म्हणलो आण इकडे, मी चालवतो मशीन. पण भाऊ म्हणला नको, कारण आमच्याकडे माणसांना चालवून दाखवण्यासाठी एकच मशीन आहे. तुम्हाला दिली तर तुम्ही मस्त चालवशाल, त्यामुळे मीच चालवून दाखवतो असं म्हणला. आणि भाऊने मशीन सुरू केली. बघतो तर काय, भाऊकडे रिव्हर्स गिअर पण अवेलेबल होता. आपल्या गाडीला रिव्हर्स गिअर नाही, पण भाऊच्या गाडीला नंबर 1 रिव्हर्स गिअर आहे. आणि भाऊला आला राग, त्यामुळे भाऊने केला धुरडा. आता सगळं झाल्यानंतर आपण बोलवली गाडी. पण छोट्या गाडीत काय 2 मशीन बसत नव्हत्या, त्यामुळे आपण मोठी गाडी बोलवली आणि त्यामध्ये भरण्यास सुरुवात केली. गाडीत मशीन टाकण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी आपल्याला मदत करण्यास सुरुवात केली, कारण आपण सगळ्यांची मदत करतो. दोन्ही मशीन गाडीमध्ये टाकल्यानंतर आपली गाडी झाली फुल. आपल्याला अजून 2-4 मशीन घ्यायच्या होत्या, पण गाडीत जागा नसल्यामुळे आपण मशीन बाकीच्या घेणं कॅन्सल केलं आणि 2च मशीन घेऊन आपण आता गाडी पॅक करून टाकलेली आहे. आणि ही शेवटी आपली गाडी निघाली आहे घराकडे. आणि आता बाकीचं सर्व आपण बघूया घरी गेल्यानंतर. मशीन कशा पद्धतीने काम करते, मशीन कशी आहे, चांगली आहे की नाही, तुम्हाला नक्की कळवतो. तुम्ही पण लक्ष द्या.